आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांनी योगदान देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबतच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. व्यसनमुक्त होण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्रांची साखळी उभारण्यासह शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारं राज्य बनवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग अर्थात जीपीआर संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेटा अॅनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या 22 मिनी सेतू केंद्रांचं लोकार्पण करण्यात आलं. विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द धरणातून 2 दिवसात सिंचनासाठी पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली असून आज सकाळी 10 वाजतापासून गोसीखुर्दचं पाणी सोडण्यात येणार असल्याचं कळविण्यात आलंय. नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये आज उत्तरायण 2026 या 7 आठवड्यांच्या सर्वसमावेशक ओरिएंटेशन प्रोग्रामचा अर्थात अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक मनाली क्षीरसागर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या तुकडीला संबोधित केलं. रेल्वे पायाभूत सुविधांमुळे वाढ करण्याच्या दृष्टीनं मालवाहू रेल्वे क्षमता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेनं महाराष्ट्रातील ताडाळी घुग्गुस या 14 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पाला मंजुरी दिली असून त्यासाठी 228 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ताडाळी घुग्गुस हा विभाग सध्या वर्धा बल्लारशा मार्गावरील एकेरी रेल्वे मार्ग असून तो दिल्ली चेन्नई उच्च वाहतुकीच्या मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वाणिज्य विभागानं चालू आर्थिक वर्षात एकूण 132 लाख करार मूल्याचे बिगर भाडे महसूल अंतर्गत 3 नवे करार केले आहेत. यात 92 डिजिटल मोबाईल चार्जिंग किओस्क, कर्मचारी उपाहारगृहांचं संचालन आणि जाहिरात फलकाचे स्थापनेचा समावेश आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्था NTAनं जाहीर केलाय. 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपले गुण पाहता येतील. एकूण 20 लाख विद्यार्थी या पुनर्परीक्षेला बसले होते. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.